अपमान गोवे अवघे गुंडुनी ठेवावे. तेचे देवाचे दर्शन सदा राहे समाधान. शांतीची वसती तेथे खुंटे काळगती. हेचे देवाचे दर्शन सदा राहे समाधान. आली उर्मिस आहे तुका म्हणे थोडे आहे. हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विस्मृतम्. येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति हि. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं. विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्ते. ज्ञानप्रताप विलसितवचनामृतञ्च अद्वैत भावपटुता हितबुद्धिरहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव. श्रीरङ्गनाथं गुरुराज नमोस्तुभ्यं. श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुनाम ज्ञानदानैकदक्षं. प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. मान अपमान गोवे अवघे गुंडोने ठेवावे. हेचे देवाचे दर्शन सदा राहे समाधान. शांतीची वसती तेथे खुंटे काळगती. हेचे देवाचे दर्शन सदा राहे समाधान. आले उर्मिस आहे तुका म्हणे थोडे आहे. हेचे देवाचे दर्शन सदा राहे समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेचा योग महाराजांच्या माध्यमातून माझ्याकडे प्राप्त झालेला आहे. आज या कोरोना महामारीच्या काळामध्ये सुद्धा एक परमार्थिक साधना अव्याहत रीतीने चालत राहावी यासाठी आमचे श्री कृष्णा महाराज यांनी मला फोन केला आणि त्यांच्या माध्यमातून श्री हरिभक्त परायण विकासानंद महाराज मिसाळ यांचेच शिष्य असलेले महाराजांनी हा खाटाटोप करून हा 85 दिवसापासून अव्याहतपणे या ठिकाणी हा प्रवचन सोहळा सुरू ठेवलेला आहे. आणि या प्रवचन सोहळ्यामध्येच गाथ्याच्या अभंगाच्या क्रमांकानं सेवा चालू आहे. त्या सेवेमध्ये आज 85 क्रमांकाची सेवा आणि 85वा अभंग गाथ्यातील माझ्याकडे प्राप्त झालेला आहे. यथामती यथावकाश भगवान परमात्मा सद्गुरू ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण आपल्या नियोजित वेळेमध्ये थोडीशी श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या अभंगाच्या वाङ्मयाची थोडीशी सेवा करण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहोत. आणि ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरोखर जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून साधकाला जीवनमुक्त अवस्थेपर्यंत जाण्यासाठी काय साधना करावी लागेल, काय गोष्टी सोडाव्या लागतील, काय गोष्टी स्वीकाराव्या लागतील, या संपूर्ण गोष्टीचा उपदेश जगद्गुरु तुकोबराय साधकाला करतायत. कारण का असं आहे, परमार्थिक क्षेत्रामध्ये अंतिम साध्य काय असेल तर त्याचे अभंगाच्या ध्रुवपदाच्या माध्यमातून या अभंगाचा मुख्य विषय म्हणा, मुख्य फलश्रुती म्हणा, जे सांगितलेलं आहे हेचे देवाचे दर्शन, हे या परमार्थिक क्षेत्रातलं अंतिम साध्य आहे. आणि हे अंतिम साध्य प्राप्त करण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा प्रयत्न करतो. आता प्रत्येक व्यक्ती म्हणत असताना प्रत्येकाला वाटेल पामरविषयी पण याच्यासाठी प्रयत्न करतात का? पामरविषयी साक्षात देवाचं दर्शन या अवस्थेसाठी प्रयत्न करत नसतील. म्हणजे अंतिम साध्य आहे निरतिशय सुखाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. याच्यासाठी मात्र पामरविषयी सुद्धा प्रयत्न करतात. याचाच अर्थ ते मोक्षासाठी प्रयत्न करतात. याचाच अर्थ ते देवाच्या दर्शनासाठी सुद्धा प्रयत्न करतात असं पर्यायाने म्हणता येतं. कारण का भगवंताचं मनोगत सांगत असताना ज्ञानोबाने एक सुंदर ओवी सांगितली, देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ झाले असते किर माझ्याची ठाई. प्रत्येक व्यक्ती हा स्वभावता भजनशील आहे, भगवंताची भजन भक्ती करतो. परंतु ते भगवंताचं यथार्थ स्वरूप ओळखणं किंवा
ओळख नाही याचा अर्थ तो परमात्मा म्हणजे मी आहे, मी म्हणजे तो परमात्मा आहे, असं दृढ अपरोक्ष बोधापर्यंत पोहोचण्यासाठी काय साधनेची आवश्यकता आहे, काय केलं पाहिजे, याचा विचार प्रत्येकालाच असा आहे असं नाही. म्हणजे साध्याची अपेक्षा प्रत्येकाला आहे, पण त्या साध्य प्राप्तीसाठी निश्चित काय साधना केली पाहिजे, त्या साधनाचं यथार्थ ज्ञान प्रत्येकालाच आहे, किंवा त्याच्यासाठी तो अनुकूलच आहे, त्याच्यासाठी तो प्रयत्नशीलच आहे असं मात्र नाही. जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतायत, कारण का उपदेश करण्याचा अधिकार तसा संतांनाच आहे. कारण का संत महात्मे जे अवताराला आलेले आहेत, ते अवताराला येण्याच्या पाठीमागचं संतांचं कार्य तेच आहे की जगाला उपदेश करायचा. मग तो शब्दाच्या माध्यमातून उपदेश असेल, तो त्यांच्या स्वतःच्या कृतीच्या माध्यमातून उपदेश असेल. संतांचं चरित्र हे उपदेशात्मकच आहे. त्यांच्या जीवनामध्ये ज्या ज्या घटना आहेत, जे जे चरित्र त्यांचं जगद्गुरु तुकोबारायांचं असेल, श्री संत ज्ञानोबारायांचं असेल, श्री संत नामदेवरायांचं असेल, श्री संत एकनाथ महाराजांचं असेल, जेवढ्या काही संतांची चरित्र आहेत, ते सर्व संतांची चरित्र हे जगाला उपदेशात्मक चरित्र आहेत. म्हणजे त्याच्यातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळतं. त्यांचं वागणं उपदेशात्मक आहे, आणि त्यांचं जे विचारात्मक जे संत वाङ्मय आहे, ते संत वाङ्मय सुद्धा जगाला उपदेश करण्याच्या दृष्टीनेच आहे. आणि ती उपदेश करण्याची अंतकरणातली तळमळ एवढी आहे की एकच अपेक्षा त्यांची, सर्वेत्र सुखीन संतु सर्वे संतु निरामयः सर्वे भद्राणी पश्यंतु मा कष्टित दुःख मापनुयात. सर्वेत्र सुखीन संतु, जगातले सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत. सर्वे संतु निरामयः, सर्वांना आरोग्याची प्राप्ती व्हावी. सर्वे भद्राणी पश्यंतु, सर्वांना कल्याणाची प्राप्ती व्हावी. मा कष्टित दुःख मापनुयात, जगात कुणालाही दुःखाची प्राप्ती होणे, सर्वांना सुखाची प्राप्ती होईल. नवे नवे जगाच्या दुःखानं दुःखी होणारे संत आहेत, आणि जगाच्या सुखाने सुखी होणारे संत आहेत. एक वेळ जगाच्या दुःखानं दुःखी होणं सोपं आहे, पण जगाच्या सुखामध्ये सामील होऊन सुखी होणं हे त्याच्याही पेक्षा अवघड गोष्ट आहे. तो संतांना जगाच्या सुखाची अपेक्षा आहे, आणि म्हणून त्या दृष्टीने अतिशय तळमळीनं आणि यथार्थ उपदेश करणारे संत आहेत. त्याच्यातलेच आमचे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय. तुकोबारायांचं जीवन चरित्र जर पाहिलं तर साधक दशेतून किंवा आसुनी संसारी या अवस्थेतून सुद्धा जीवनमुक्त अवस्थेपर्यंत कसं जाता येतं, हे तुकोबारायचं यथार्थ चरित्र आम्हाला शिकवतं. म्हणून असे श्री संत तुकोबाराय अनेकांना उपदेश करतायत, सर्वांना उपदेश करतायत, आणि ते उपदेश करत असताना अंतिम साध्य असलेलं देवाचं दर्शन, देवाचा सगुण साक्षात्कार असेल, निर्गुणाचा साक्षात्कार असेल, त्या साक्षात्कारापर्यंत गेल्याशिवाय मानव देहाची इति कर्तव्यता नाही, किंवा परिपूर्णता नाही, किंवा जी अवस्था सांगितली की आम्ही या जन्म आणि मृत्यूचं उल्लंघन केलं पाहिजे, आम्ही मृत्यूच्या पहिले तीराला गेलं पाहिजे, ही जी अवस्था सांगितली त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी देवाचं दर्शन अर्थात साक्षात्कार आम्हाला झाला पाहिजे. हा अभंगाचा मुख्य विषय आहे. कारण का असं एक वाक्य आहे श्रुतिवचन, तमेव विदिते मृत्युमेती नान्यहा पंथा विद्यते अयनाय. अयनाय म्हणजे मोक्षाकरता, अर्थात भगवंताचा साक्षात्कारता. मोक्षाची प्राप्ती कशाने होईल, तम एव विदित्वा, त्या परमात्म्याला जाणूनच. मृत्यू तमेव विदित्वा मृत्यू मापनोती, म्हणजे या मृत्यूपासून आम्ही उल्लंघन करू शकतो. अशी अवस्था हे या अभंगाचं मुख्य दर्शन आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे जे देवाचं दर्शन आहे, हा जो देवाचा साक्षात्कार आहे, यानं पुढे काय होणार आहे थोडंसं मी चिंतन करणार आहे. पण याच्यासाठी आम्ही काय साधना केली पाहिजे, प्रत्येक जण वेगवेगळी साधना करतो. पण सगळ्यात महत्वाची साधना तुकोबाराने एक सुरुवातीला सांगितली अभंगाच्या पहिल्या चरणात, की मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे. सगळ्यात पहिली गोष्ट तुकोबाराने सांगितली तुम्ही, की मान आणि अपमान याचे गोवे, याचा अर्थ याचं बंधन. कारण का आम्ही अनेक व्यक्ती या मान आणि अपमानाच्या या गुंत्यामध्ये आम्ही गुंतून बसलोय, आणि या योगे आम्हाला परमात्म्याचं यथार्थ दर्शन म्हणा, किंवा परमात्म्याची व्यापक रूपाचं दर्शन म्हणजे हे विश्वचे माझे घर या भूमिकेपर्यंत पोहोचण्याकरता हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. किंवा मी वासुदेव तत्व या भूमिकेपर्यंत जाण्यासाठी सुद्धा आम्ही या देहाच्या संबंधाने मान आणि अपमानामध्ये आम्ही गुंतलेलो आहोत. एवढा मान आणि अपमानामध्ये आम्ही गुंतलेलो आहोत की आम्हाला म्हणजे त्याची एक एवढी आसक्ती निर्माण झालेली आहे की आम्हाला जर एखाद्या वेळेस ज्याला मानिन भाव ज्याला म्हणतात, ज्याला मानित्वाची अपेक्षा आहे, त्याच्या जीवनात अपमान आला तर त्याला वाटतं असं आपल्या जीवनामध्ये मरणच आलं. आणि एखाद्याच्या जीवनामध्ये मान प्राप्त झाला की त्याला वाटतं माझ्यासारखं कुणीच कमवलं नाही, माझ्या इतका श्रेष्ठ कुणीच नाही, या भूमिकेमध्ये अहंकारामध्ये जातो. आणि या सगळ्याला मूळ कारण म्हणजे अज्ञान हे तर आहेच, पण या मान अपमानाच्या गोष्टीला कारणीभूत आहे अभिमान. आणि असं आहे, अभिमान ही गोष्ट अशी आहे, आमच्या जगद्गुरु तुकोबाराने एक वाक्य सांगितलं, अभिमान गेला तुका म्हणे देव झाला.
ज्या दिवशी आमचा अभिमान जाईल त्या दिवशी आम्ही देवरूप आहोत. अभिमान गेला पाहिजे. आणि असं एक वाक्य आहे, संस्कृत सुभाषित आहे, अभिमानम सुरापानम गौरवम रौरवम समम प्रतिष्ठा सुकरी विष्टा प्रियम त्यक्त्वा हरिम भजेत. असं एक वाक्य आहे की आम्ही हरीचं भजन केलं पाहिजे, हरीची भक्ती केली पाहिजे, किंवा हरीला आम्ही जाणलं पाहिजे. हे जाणत असताना तीन गोष्टीचा आम्ही तिरस्कार करूनच आम्ही हरीचं भजन केलं पाहिजे, हरीला जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणता? पहिली गोष्ट आम्हाला असा वाटला पाहिजे, आम्हाला अभिमानाच्याच पोटी आहे हा मान आणि अपमान. अभिमान असा आम्हाला वाटला पाहिजे, अभिमानम सुरापानम. अभिमान झाला तर आम्हाला असं सुरापान केल्याचं पातक आहे की काय, किंवा मी सुरापान केलं का काय, इतका पश्चाताप वाटला पाहिजे. म्हणजे अभिमान हा सुरापानासारखा आहे. गौरवम रौरवम समम. आमच्या जीवनामध्ये एखादा मोठा गौरव प्राप्त झाला की त्यायोगे आम्हाला असं वाटलं पाहिजे, म्हणजे इतकी याच्याविषयी गोष्ट अशी पाहिजे, त्यागाची गोष्ट असली पाहिजे की गौरव प्राप्त झाला तर आम्हाला रौरव नरकाचीच प्राप्ती झाली की काय, अशी मनामध्ये भूमिका तयार झाली पाहिजे. आणि प्रतिष्ठा सुकरी विष्ठा असं सांगितलंय. प्रतिष्ठा याच्या बाबतीमध्ये सांगितलं की ते सुकरी विष्ठा वाटली पाहिजे आम्हाला. आणि ह्या तीन गोष्टी आम्ही, अशी बुद्धी आमची त्याच्याविषयी तयार झाली पाहिजे. याचा अर्थ त्याच्याविषयी दोष बुद्धी तयार झाली पाहिजे. आणि या तीन गोष्टी प्रेम त्यक्त्वा हरिम भजे, या तीन गोष्टी सोडूनच आम्ही हरीचं भजन केलं पाहिजे, हरीचं स्मरण केलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी सोडल्याशिवाय आम्हाला देवाचं दर्शन सुद्धा घडणार नाही, किंवा हे सोडणं हे सुद्धा देवाचं दर्शन आहे. सुटसुटीत थोडा अभंगाचा विचार करणार आहोत आपण. आणि म्हणून या तीन गोष्टी सोडल्या पाहिजे, अभिमान सोडला पाहिजे, किंवा याच्याविषयी ह्या प्रतिष्ठा सुखरीविष्ट आहे असं वाटलं पाहिजे, अभिमान म्हणजे सुरापान आहे असं वाटलं पाहिजे, कळलं पाहिजे. याचा अर्थ ह्या गोष्टी आम्हाला बंधनात गुंतलेल्या आहेत आणि ह्या दोषाच्या आहेत अशी आम्हाला दोष दृष्टी कळली पाहिजे. आणि हे दोष कळल्याशिवाय याच्याविषयी आम्हाला वैराग्य निर्माण होणार नाही. तुकोबराने इथं मान आणि अपमान या शब्दाची आपण व्याख्या पाहणार आहोत. पण या मान आणि अपमानाविषयी शब्द तुकोबराने वापरला गोवे याचा अर्थ हे गुंतवणारे आहेत. म्हणजे तुकोबराने आम्हाला एक प्रकारचा दोष दाखवला. आम्हाला जर तुकोबराने डायरेक्ट सांगितलं असतं की अवघे गुंडवणी ठेवावे, हे सगळं सोडून द्या, एवढं तुकोबराच्या शब्दामध्ये तेवढी ताकद आहे, बरेच लोकांनी सोडलं असतं. पण त्याच्या दोषासहित सोडायचं जर सांगितलं असेल एखादी गोष्ट, तर त्यावेळेस माणसाच्या अंतःकरणामध्ये तात्काळ विरक्ती निर्माण होते आणि सोडण्याची इच्छा निर्माण होते. ही संतांची उपदेश करण्याची पद्धत आहे की ज्या योगे आम्हाला त्याच्यातून नक्कीच आम्हाला विरक्ती निर्माण झाली पाहिजे आणि तात्काळ आम्हाला त्याच्यापासून वैराग्य निर्माण होऊन आम्ही आमच्या परमार्थाला लागलो पाहिजे. आणि म्हणून दोष दाखवण्याच्या दृष्टीनं मान आणि अपमान हा शब्द वापरला आणि पुढे शब्द वापरला गोवे, म्हणजे हे गुंतवणार आहेत. कारण का, आम्हाला दोष कळल्यानंतरच विरक्ती तयार होते. दोषासहित उपदेश पुढे हे गुंडोने ठेवावे हा उपदेश आहे. गुंडोने ठेवा, हे तुम्ही गुंडाळून ठेवा, हे तुम्ही सोडून द्या, हा उपदेश आहे. पण हा उपदेश करताना आधी त्याच्यातला दोष दाखवला की हे मान अपमान हे गोवेत, हे गुंतवणार आहेत. दोष आम्हाला कळला पाहिजे. दोष कळला तरी वैराग्य होतं, आणि वैराग्य झाल्याशिवाय परमार्थ घडत नाही. आमचे गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज प्रभुनेकर गुरुजी सांगायचे, आणि तीच गोष्ट आम्हाला श्री गुरुभाऊ सांगायचे. ते म्हणजे परमार्थ कोणाचा, गरीबाचा परमार्थ का श्रीमंताचा? तर परमार्थ गरीबाचाही नाही आणि परमार्थ श्रीमंताचाही नाही, परमार्थ हा वैराग्य होण्याचा आहे. मग वैराग्य होतं कोणाला? ज्याला या संसारातला, या मान अपमानातला, या द्वंद्वातला, म्हणजे सुख दुःखातला, मान अपमानातला, निंदास्तुतीतला, शत्रुमित्रातला, हे गोवेत, हे गुंतवणारे, त्या द्वंद्वातला ज्याला दोष कळलाय त्याला वैराग्य तयार होतं. कारण का, पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये आम्हाला श्री गुरु भाऊ मोक्ष पाठशाळेमध्ये पंचदशीचा ग्रंथ सांगत असताना आम्हाला वैराग्य होण्यासाठी काय असाधारण कारण शास्त्रामध्ये सांगितले. पंचदशीमध्ये काय काय लागतं की ज्या योगे आमच्या जीवनामध्ये वैराग्य प्राप्त होऊ शकतं. असाधारण कारण सांगताना सांगितलं पंचदशीमध्ये, दोष दृष्टी जिहासाच पुनर्भोगेश्व दीनता असाधारण हेतवाद्या वैराग्यस्य त्रयोपमी. म्हणजे वैराग्य होण्याकरता तीन गोष्टी ह्या असाधारण कारण आहेत. त्या गोष्टी असल्या की जवळजवळ वैराग्य माणसाला निर्माण होतच. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट सांगितली दोष दृष्टी, म्हणजे ज्या गोष्टीविषयी आम्हाला विरक्ती निर्माण झाली पाहिजे, जी गोष्ट आम्हाला आमच्या जीवनातून सोडून द्यायची आहे, त्या गोष्टीतला आम्हाला दोष कळला पाहिजे. आणि दोष कळले की तात्काळ आम्हाला विरक्ती होती. ज्ञानोबरांनी याच्यावरती व्याख्यान करताना दोष दृष्टी असले की वैराग्य कसं होतं, अतिशय सुंदर आणि अतिशय मार्मिक ओव्या ज्ञानोबरांनी सांगितला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ज्याप्रमाणे की वमिलिया अन्ना लाळन घोटी रसना का अंगन स्वे आलिंगना प्रेताची या. वमिलिया अन्न म्हणजे उलटी झालेलं अन्न आहे, आणि त्या उलटी झालेल्या अन्नाविषयी कधी कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही का, की त्याच्याविषयी मनामध्ये दोष बुद्धी आहे की हे वाईट आहे, हे घाण आहे.
ज्याला त्याच्यातला दोष कळला त्याच्यापासून माणसाला विरक्ती ताबडतोब होते. दुसरं उदाहरण दिलं का अंग नसवे आलिंगना प्रेताच्या, प्रेताला आम्हाला जाऊन प्रेमाने मिठी मारा वाटत नाही कधी. का बरं प्रेताला मिठी मारा वाटत नाही का? दोष कळला की आता हे प्रेतरूप झालेलं आहे. दुसरं ज्ञानोबाने सुंदर उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे विष खाणे नागवे, जळत घरी नरी गवे, व्याघ्र विवरा न करवे वस्ती जेवी. ज्ञानोबर आहे सांगतात विष खाणे नागवे, आम्हाला विष खायला आवडत नाही. का हो आवडत नाही खायला? विष खाल्लं की मरतय, हा त्याच्यातला दोष काढलाय. आणि ज्या गोष्टीतला आम्हाला दोष कळलाय, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये दोष बुद्धी, त्याच्यापासून आम्ही आपोआप विरक्त होतो. दोष कळल्याशिवाय सहसा वैराग्य निर्माण होत नाही. आणि म्हणून विष खाणे नागवे, आम्हाला विष खायला आवडत नाही का? त्याच्यातला आम्हाला दोष कळालाय. जळत घरी न गवे, आम्हाला जळत्या घरामध्ये जावं वाटत नाही. का बरं? गेले की आम्हाला भाजणार आहे, हा त्याच्यातला दोष कळालाय. व्याघ्र विवरा न करवे वस्ती जेवी, वाघाच्या गुहेत जाऊन आम्हाला वस्ती करावी वाटत नाही का? गेलं तर आमची शिकार होणार आहे त्या ठिकाणी, हा त्याच्यातला दोष कळणार आहे. ज्या ठिकाणचा दोष कळला तिथून आम्हाला विरक्ती होती. ज्ञानोबाने विष खाणे नागावे सांगितले. तसं आम्हाला संसारातला या मान अपमानातला दोष कळला पाहिजे. तोपर्यंत दोष दाखल गोवे, दोष कळला की विरक्ती कशी होती. आणखी ज्ञानोबाने सुंदर ओवी सांगितली की की ज्याप्रमाणे एखादा 10 दिवसाचा उपवास आहे, कधी अन्न मिळाल्या अवस्थेला गेलाय, अन्नानं करतोय, पण अचानक एक जणाने अन्न त्याच्या समोर आणून दिलं आणि सांगितलं हे अन्न आहे पंचपक्वान्नच अन्न आहे, पण याच्यामध्ये विष घातले. ज्ञानोबर आहे त्याला सुंदर ओवी सांगतात, विष खाणे नागवे, जळत घरी नरी नाही. ज्ञानोबर आहे सुंदर ओवी सांगतात की जे विष रांधले रस सोय, सॉरी माफ करा, जे विष रांधले रस सोय, जे जेवणारा ठावी होय, ते तो ताटची सांडूनी जाय जयापरी. जे विष रांधले रस सोय, ज्ञानोबा सांगतात एखाद्या स्वयंपाकामध्ये विष टाकले आणि जे जेवणारा ठाऊ आहे, ज्याला जेवायचं त्याला माहित झालं की याच्यामध्ये विष आहे, ज्ञानोबा सांगतो तो 10 दिवसाचा जरी उपवासी असला तर तो काय करेल, तर तो ताटची सांडूनी जाय जयापरी, तो ताट ढकलून देईन, तो ताट सोडून देईन. हा, ताट सोडून देईन. तसं आम्हाला संसारातला दोष कळाला, काय त्यातलं विष, त्यातलं दोष कळाला. तसं आम्हाला तैसे संसाराया समजता, जाणीजे जे अनित्यता, तै वैराग्य दौडिता पाठी लागे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तैसे संसाराया समजतात, तसं आम्हाला या संपूर्ण संसारातला हे अनित्य आहे, हा क्षणभंगूर आहे, हा नश्वर आहे, हा दुःख देणारा आहे, हा संसारातला आम्हाला दोष कळला पाहिजे. तसे संसाराया समजता, जाणीजे जे अनित्य ते अनित्य आहे असं कळलं पाहिजे. मग त्यावेळेस काय होईल, तै वैराग्य दौडिता पाठी लागे, त्यावेळेस आम्हाला विरक्ती प्राप्त होईल की हा सोडला पाहिजे, हा नश्वर आहे, हा दुःख देणार आहे, सोडला पाहिजे. विरक्ती आमच्या पाठीमागे लागेल. आणि एकदा का आमच्या जीवनामध्ये ते वैराग्य दौडिता पाठी लागे, वैराग्य आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं की ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात, अवस्था सांगतात की विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेच नाही. विरक्ती वाचून ज्ञान राहू शकत नाही. आणि याच्याकरता वैराग्य पाहिजे. कशाचं वैराग्य पाहिजे? अनेक जे आम्हाला ज्याच्यामध्ये आम्ही गुंतलो किंवा ज्याच्यामुळे आम्हाला ज्यानं गुंतवलंय, या दोन्ही गोष्टीविषयीच आम्हाला वैराग्य निर्माण झालं पाहिजे. आणि एकदा का वैराग्य निर्माण झालं, संसार हा आम्हाला असत्य वाटायला लागला, एक परमात्मा सत्य वाटायला लागला. आणि त्यावेळेस मात्र असं एक वर्णन आहे की आत्मलाभासारिके गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषय की हरिके जना. त्याला आत्मलाभासारखं, परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीसारखं चांगलं त्याला जगात काहीच वाटत नाही. तेच त्याला फक्त चांगलं वाटायला लागतं. आणि मग त्याला वाटायला लागणं हे सुद्धा जगातलं एक प्रकारचं देवाचं दर्शन आहे. हेच चांगलं आहे, दुसरं काहीच नाही. आणि मग त्याला असं वाटतं याच्यासारखं चांगलं काहीच नाही, हेच माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे. आणि म्हणून आत्मलाभासारखं गोमट त्याला काहीच वाटत नाही, चांगलं काहीच वाटत नाही, ही अवस्था त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होती. आणि म्हणून दोष कळला पाहिजे, तेव्हा वैराग्य होतं. आणि म्हणून ज्ञानोबा आहे ना, सुरुवातीला शब्द वापरला की जगद्गुरु तुकोबाने सुरुवातीला शब्द वापरला की मान अपमान गोवे. आमच्या जीवनामधले मान आणि अपमानाचे हे गोवे, त्याचा अर्थ बंधन आहे. मान कशाला म्हणतात, तर मान असं म्हणलंय की पुरुषांतरेनं संपादित हा सत्कार, हा मान, हा आमच्यापेक्षा इतर पुरुषाने कुणीतरी आमच्या जीवनामध्ये आमचा काय केला, सत्कार केला, आमचा सन्मान केला, मग आम्हाला काय वाटतं, आम्हाला मान दिल्यासारखं वाटतं. किंवा बऱ्याच वेळेस मानाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की आमच्या जीवनामध्ये विद्यमानही अविद्यमानही वा गुणही आत्मना हा श्लाघनम. म्हणजे आमच्या ठिकाणी काय असलेले गुण असतात, काय आमच्या ठिकाणी नसलेले गुण असतात, पण असलेले नसलेल्या गुणाचं एखाद्याने वर्णन करत राहणं आम्हाला वाटतं आम्हाला सन्मान दिला हे कराय. ही
आमच्या जीवनामध्ये मान आहे, हे का नाही, हा मान आहे. आणि त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस अपमान असतो, की त्याच्या विरुद्ध गोष्ट प्राप्त झाली की आमच्या जीवनामध्ये अपमान असतो. पण हे जे मान आणि अपमानाचं द्वंद्व आहे, ह्या द्वंद्वातून आम्ही पहिलं तिराला गेलं पाहिजे, बाजूला गेलं पाहिजे. कशी अवस्था असते ते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जी भक्ताची अनेक लक्षणं सांगतायत, त्या भक्ताच्या अनेक लक्षणांमधून भक्त याच्यातून पहिले तिराला गेलेले असतात, ही गोष्ट सांगतात. भक्ताची लक्षणं सांगत असताना 12व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात भक्त कसा असतो. त्याच्यामध्ये सांगताना सांगितलं, समशत्रूच मित्रेच तथा मानापमानयो हो, म्हणजे ज्याला शत्रू आणि मित्र सारखे वाटायला लागतात, ज्याला मान आणि अपमान सारखाच वाटायला लागतो, म्हणजे या गोव्यातून या गुंत्यातून ते बाजूला गेलेले आहेत. ज्याला तुल्य निंदा स्तुतीर मौनी, ज्याला निंदा आणि स्तुती सारखेच वाटायला लागतात, संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो न रहा, आहे का नाही, अशी अवस्था आहे. किंवा सुख आणि दुःख ज्यांना सारखे वाटायला लागतात. भगवंताने अर्जुनाला आणखीन एक उपदेश केला होता दुसऱ्या अध्यायामध्ये, अर्जुना तू युद्ध कर, पण कसं युद्ध कर, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पाप मोवापसी. अर्जुना, सुख दुःखे समयकृत, तू सुख आणि दुःख यांना समान समज, लाभ आणि अलाभ यांना सुद्धा समान समज. म्हणजे याचा अर्थ सुखाने तू सुखी दूषित होऊ नकोस आणि दुःखाने विषादालाही प्राप्त होऊ नकोस. याचाच अर्थ तो मानानेही आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा अंतकरणामध्ये परिणाम होऊ देऊ नकोस, अपमानही आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा परिणाम होऊ देऊ नकोस, यांना समान समजलं पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जी ज्ञानी महात्म्याची लक्षणं सांगत असताना 13व्या अध्यायामध्ये ज्ञानी महात्म्याची लक्षणं सांगितली आणि ज्ञानाची मला वाटतं 18 लक्षणं त्या ठिकाणी सांगितली. आणि ती ज्ञानाची 18 लक्षणं सांगत असताना पहिलं लक्षण सांगितलं, तो कोबऱ्याने जसं आता सांगितलं सुरुवात, मान अपमान गोवे, मान अपमान गोवे अवघे गुंडूने ठेवावे, हे सोडून दिलं पाहिजे, हे का नाही. तसंच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञानाचे 18 लक्षण सांगत असताना पहिलं लक्षण सांगितलं अमानित्व, म्हणजे अमानित्व मदंभित्व महिंसा क्षांतिरारजीवम आचार्योपासनम शौचम स्थैर्य महात्म विनिग्रह, या श्लोकापासून सुरुवात केली आहे की नाही, पुढे पुष्कळ सांगितले. त्यामध्ये अमानित्व मदंभित्व, अमानित्व म्हणजे की आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या मानाची अपेक्षा नसली पाहिजे. मानाची अपेक्षा नसणं याचाच अर्थ त्याला अपमानानेही त्याच्या जीवनामध्ये कुठला परिणाम होणार नाही, हे का नाही. म्हणजे मानाची अपेक्षा नसली पाहिजे. अमानित्व अवस्था कशी असली पाहिजे, याच्यावरती व्याख्यान करताना श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर चिंतन याच्यावरती सांगताना सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अमानित्व म्हणजे काय, तर असं असलं पाहिजे त्या महात्म्याची की आथिलेची गुणवानिता मान्यपणे येता, मान्यपणे मानिता मान्यतेचे येता रूपांगा, की एखाद्याच्या ठिकाणी असलेले गुण आम्हाला तर नसलेले गुण एखाद्याने वर्णन केलं तरी आम्हाला खूप आनंद वाटतो आणि आमची छाती फुगून येते की आम्हाला भरपूर मान दिला. का नसलेल्याच गुणाचं आमच्या ठिकाणी वर्णन केलं असतं तरी देखील आम्हाला खूप मोठा आनंद वाटतो, खूप मोठा सन्मान मिळाल्यासारखं वाटतं. पण जो ज्ञानी पुरुष आहे, जी ज्ञानाची लक्षणं सांगितलं अमानित्व, याच्यामध्ये ज्ञानाच्या बाबतीमध्ये सांगताना सांगितलं आथिलेची गुणवानिता, मान्यपणे मान्यता, ज्याच्याकडे असलेलेच गुण आहेत, जो मान्यतेच्या योग्यतेचा महात्मा आहे, मान्यतेच्या योग्यतेचाच महात्मा आहे, त्याच्या ठिकाणी असलेलेच गुण आहे. पण त्याचं जर वर्णन करायला लागलं एखादी कुणीतरी वर्णन करायला लागलं तर त्याची अवस्था अशी होती की गजबजू लागे कैसा व्याधे रुंदला मृगू जैसा का बाही तरता ओळसा दाटीला जेवी. काय अवस्था आहे बघा ज्ञानाची, म्हणजे जो मान आणि अपमानाच्या पलीकडे गेलेला महात्मा आहे. म्हणून तुकोबाराने सांगितले हे सोडलं पाहिजे आणि मग तुम्हाला ते जीवनमुक्तीचा आनंद उपभोगता येणार आहे, हेच देवाचं दर्शन तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे, हे सांगायचं तुकोबाराला. मग ज्या ज्ञानी महात्मा, जो ज्ञानी पुरुष भगवंताने सांगितलं अमानित्व हे त्याचं लक्षण आहे, त्याचं व्याख्यान ज्ञानोवरण किती सुंदर केलं की त्याच्याकडे असलेले गुण आहेत, तो मान्य जगाने मान्य करावा, जगाने त्याची स्तुती करावी इतक्या त्या योग्यतेचा पण महात्मा आहे. पण त्याचं जर कोणी वर्णन करायला लागला तर तो कसं होतो, ते गजबजू लागे, कसं असा दचकल्यासारखं होतो, गजबजतो तो, घाबरतो तो जर कोणी वर्णन करायला गेलं तर. कशाप्रमाणे व्याधे रुंदला मृगो जायचा, जसं एखादा हरिण आहे आणि त्या हरिणाला पारद्याने वेढले आणि पारद्याने वेढल्याच्या नंतर जो पारद्याने वेढलेल्या मध्यभागी हरिण सापडला किंवा पारद्याच्या जाळ्यामध्ये जर हरिण सापडलं तर ते हरिण जितकं सैरावैरा झाल्यासारखं होतं, जेवढं घाबरल्यासारख्या अवस्थेला प्राप्त होतं, तेवढेच अवस्था त्या ज्ञानी महात्म्याला होती की कोणी वर्णन करायला लागलं. म्हणजे इतका तो मानाच्या गोंताच्या पलीकडे गेलेला महात्मा आहे का नाही.
व्याधे रुंदला मृग का बाही तरचा ओळसा दाटीला जेवी, किंवा एका दिवस आपल्या बाहुबलानं समुद्र तरायला लागलाय, किंवा एखाद्या नदीच्या महापुरातून बाहुबलाने तरायला लागलाय, पण तरत असताना त्याला शक्य होईना, मग त्यावेळेस तो तितका कासावीस होतो, जेवढा घाबरतो तितका हा ज्ञानी महात्मा एखाद्या जर त्याचं असलेल्या गुणाचं जरी वर्णन करायला गेला तर हा ज्ञानी महात्मा घाबरतो. एवढा घाबरतो, एवढा घाबरतो की ज्ञानोबर आहे त्याची अवस्था सांगतो, त्याला असं वाटतं कसं वाटतं, पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती आणि ऐकावी, हा अमुका ऐसी हुआ म्हणजे पूज्यता डोळानं देखे ते ज्ञानी महात्मा, कारण का हेच देवाचं दर्शन ही अवस्था प्राप्त होणं. ज्यालो जो मान या गोव्याच्या पलीकडे गेलाय, म्हणजे गुंट्याच्या पलीकडे गेलाय, ज्याने गुंडाळून ठेवलाय, किंवा मान अपमान हाही गोवा हाही गुंता ज्याने गुंडाळून ठेवलाय, असा जो महात्मा आहे त्या महात्म्याबद्दल सांगा की तो महात्म्याची अवस्था काय, पूज्यता डोळानं देखावी, त्याला स्वतःची पूज्यता कधीही त्याच्या डोळ्याने पाहू वाटत नाही. स्वकीर्ती कानेनं ऐकावी, त्याला स्वतःच्या कानाने स्वतःची कीर्ती कानाने कधीही ऐकावं वाटत नाही, हे का नाही. म्हणजे काय अवस्था आहे, खूप मोठी उच्च अवस्था आहे. आम्हाला आमच्या कानावरती स्वतःची कीर्ती ऐकण्यात जेवढा आनंद वाटतो आम्हाला, हे का नाही, खूप आनंद वाटतो, मग आमची अवस्था स्तुती केली तरी आमच्या कानाला गोडच लागायला लागते. पण हे काय, स्वकीर्ती कानेनं ऐकावी अशा प्रकारची ही अमुक आहे, असं आहे, असं अजिबात ऐकायला आवडत नाही, अशी अवस्था आहे तिथं. ते सत्काराची की जोडी की आदरा देईल भेटे. मग जर त्याला स्वतःची कीर्ती ऐकू वाटत नाही, डोळ्याने पाहू सुद्धा वाटत नाही, मग एखाद्याने सत्कार करावा, ती कुठली त्याच्या जीवनामध्ये गोष्ट सुद्धा नाही. कोणीतरी आमचा आदर करावा, त्याला भेट द्यावी आदराला, अजिबात नाही नव्हे. मरणेशी साठी नमस्कार. एखाद्याने जर तो महात्मा आहे, मोठा आहे, म्हणून नमस्कार केला, तुम्ही खूप मोठे आहात म्हणून नमस्कार केला, तर त्याला असं वाटतं की मरण आलं आपल्या जीवनामध्ये. म्हणजे याचा अर्थ ते मान आणि अपमानाच्या गुंतेच्या खूप पलीकडे गेलेले आहेत. आणि म्हणून ज्ञानोबारांनी पुढे आणखीन वर्णन केलं की जो मान आणि अपमानाच्या मानित्व या भावाच्या पुढे गेलेला आहे, गुंतेच्या पलीकडे गेलेला आहे, ज्याने गुंडाळून ठेवलाय हा मान अपमान हा गुंता, तो महात्म्याची अवस्था काय, तो वाचस्पतीची नेपाडे, आमच्यासारखा सामान्य नाही. तो कसा आहे महात्मा, वाचस्पतीची नेपाडे, सर्वज्ञता जरी जोडे, सर्वज्ञता ही प्राप्त झाली वाचस्पती सारखी, हे सर्व काय करणारे, सर्वज्ञता जरी जोडे तरी वेडीवी माझी दडे, महिमे भेने, आपला महिमा वाढेल, आपल्याला लोक डोक्यावर घेऊन नाचतील, आपला गौरव वाढेल. गौरव हा रौरवासारखा आहे, अभिमान हा सुरापणासारखा ही डोक्यामध्ये हे वृत्तीमध्ये विचार असल्यामुळं काय अवस्था आहे, वेडीवी माझी दडे महिमे भेने, म्हणजे महिमा वाढल की काय याच्या करता वेडीवी मध्ये दळणार आहेत. आम्ही वेडीवेतले शहाणेपणा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो, तर ते महिमेच वाढल याच्या भीतीनं ते त्याच्यामध्ये वेडीवे मध्ये दडतायत, आहे का नाही. त्यांना असं वाटतं कसं वाटतं, किती ज्ञानोबाराने सखोल चिंतन केलंय, किती ज्ञानोबाराने खरंच संतांची किती आमच्या जीवनामध्ये उपकार आहेत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्याची अवस्था अशी आहे, जो मान आणि अपमान या गुंताला गुंडाळून ज्यानं ठेवलंय, ज्या महात्म्यानं, त्या महात्म्याच्या बाबतीमध्ये सांगितलं, जगे अवज्ञाची करावी, संबंधी स्वयची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड भो, मनात खूप इच्छा आहे कोणची, जगे अवज्ञाची करावी, जगाने आमची अवज्ञाच केली पाहिजे. आमचा खूप मोठा सत्कार समारंभ आदर केला, आमचा महिमा वाढवला, आमची कीर्ती वर्णिली, अशी अपेक्षा नाही. जगे अवज्ञाची करावी, संबंधी स्वयची न धरावी, जगाने आमची अवज्ञाच करावी, अशी अवस्था आहे. आणि तो वागतो कसा, तो राहतो कसा, लोकांना वाटतं ह्याला काय कळतं की नाही, या भूमिकेत राहतो. तो वाचस्पतीची नेपाडी एवढ्या अवस्थेत आहे. चातुर्य तर भयंकर चातुर्य, ज्याने परमात्मा स्वरूपाचं जे सूक्ष्मतरम असं जे परमात्मा स्वरूप जे ज्यानं जाणलंय, तो किती बुद्धिमान असेल हो. पण तरी देखील त्याची अवस्था राहणं असं आहे की लोकांना वाटतं हा जितून नव्हे, हा जिवंत आहे का नाही हो. ही जी अवस्था आहे, लोक लोक याला काय म्हणतात, हा जितून नव्हे, अशी जी अवस्था आहे ती अवस्था आहे का नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा तीच गोष्ट आम्हाला सांगतात की तुम्ही सुद्धा याच अवस्थेला गेलो पाहिजे, आणि ते अवस्था झाल्याशिवाय तुम्हाला परमात्म्याचं यथार्थ दर्शन होणार नाही. पण जगद्गुरु तुकोबाराने पहिली गोष्ट सांगितली, मान अपमान गोवे, मान अपमान गोवे, मान अपमान गोवे अवघे गुंडोने ठेवावे. मान आणि अपमान याचा सगळं गुंडाळा ठेवला, म्हणजे नुसतं मान सन्मान याच्या पुरतच नाही, मान अपमान याचा अर्थ आमचा अभिमान पण त्याच्यामध्ये आहे. आणि आम्हाला व्यर्थ अभिमानामुळेच आम्हाला जीवदशा प्राप्त झालेली आहे. आमचे श्री गुरुभाऊ सांगायचे की आम्हाला जी जीवदशा प्राप्त झालेली आहे ते अभिमानानं झालेली आहे.
मी माझं कारण का आणि जीवाची व्याख्या सांगताना ज्ञानोबाने एक सुंदर ओवी सांगितली. प्रकृती करी कर्मे ती म्या केले म्हणे भ्रमे येत करता येणे नामे बोलीजे जीव. ज्ञानोबा सांगतात की आमच्या शरीराने स्वाभाविक कर्म केली पण ती म्या केली म्हणतो याच्यामुळे जीवदशा प्राप्त झाली. हा गुंता आहे. म्या केली म्हणे भ्रमे हा भ्रमानेच म्हणतो म्या केली ह्याने केलेली नाही वास्तविक म्या केली म्हणे भ्रमे आणि म्हणून येत करता येणे नामे बोली जीव माझ्या मी करता आहे भोगता हे बोलायला लागलो हा विमान धारण केला हा मान धारण केला की आम्हाला जीवदशा प्राप्त होते. आणि आद्यगुरु शंकराचार्यानं ब्रह्मसूत्र भाष्यावरती व्याख्यान करताना सुद्धा आम्ही कशाचा अभिमान धारण करतो आमच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आणि त्या योगी आम्हाला हा जीवदशा कशी प्राप्त झाली म्हणून हा गोवा आहे हा गुंता आहे आम्ही सोडला पाहिजे. याच्यावरती व्याख्यान करताना आद्यगुरु शंकराचार्याने ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये अध्यास प्रकरणामध्ये सुरुवातीलाच उपोद्घातामध्ये सुंदर सांगितलं की व्यक्ती काय करतो शरीरात देहाचा अभिमान धारण करतो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी इंद्रियाचा अभिमान धारण करतो त्याच्यामध्ये अंतःकरण धर्माचा अभिमान धारण करतो. याच्यावरती व्याख्यान करताना आदिगुरु शंकराचार्य सुंदर सांगतात की आम्ही इंद्रिय धर्माचा अभिमान धारण कसा करतो. मनुष्य सहज म्हणतो कानोहम मोकोहम बदिरोहम मी काना आहे मी काना आहे याचा अर्थ वास्तविक पाहिलं तर मी म्हणजे आत्मस्वरूप आहे आणि काना आहे का मी काना आहे. काना हा डोळा आहे काना म्हणजे तिरका काना हा डोळा आहे पण म्हणतो काय मी काना आहे मी कान आहे. मी बाहेर आहे अरे मी बाहेर आहे का कान बाहेर आमचे श्री गुरु भवनाचार्य मी बाहेर आहे का कान बाहेर आहे कान बाहेर आहे मी नाही बाहेर आहे का नाही. परंतु इंद्रिय धर्माचा आरोप आम्ही आमच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी करतो अभिमान धारण करतो की मी बहिर आहे मी कान आहे मी गोरा आहे मी काळा आहे. अशा रीतीचा अभिमान हा गोवा आहे हा गुंता आहे. त्याचप्रमाणे पुढं सांगताना सांगितलं आम्ही आमच्या अंतकरण धर्माचा सुद्धा अभिमान मी करता आहे मी भोगता आहे मी तिष्ठामी लंगयामी अशी अनेक गोष्टी आजचा अभिमान धारण करतो. परंतु ज्याच्या जीवनातला हा अभिमान निघून गेला हा मान निघून गेला आमचा देहाविषयीचा ज्याचा आध्यस्त भाव आहे हा निघून गेला म्हणजे देह म्हणजेच मी आहे हा जो भाव आहे याला आमचे श्री गुरु भगवानाचे हा आध्यस्त भाव आहे म्हणजे भ्रमात्मक भाव आहे. आणि हा भ्रमात्मक भाग निघून जायचा असेल मान अपमान अभिमान अज्ञान हे सगळं गेलं पाहिजे. पण ज्याचा हा देहाविषयीचा मीपणाचा अभिमानाचा मानाचा भाव ज्याचा निघून गेला अशाविषयी बोलत असताना आद्यगुरु शंकराचार्यांनी एक वाक्य सांगितलं नच अनध्यस्त आत्मभावेन देहेन कश्चित व्याप्रियते. ज्याचा आत्मभाव अनध्यस्त झालाय म्हणजे शरीराला देहाला मी म्हणत नाही इंद्रियाला मी म्हणत नाही अंतःकरण धर्माला मी म्हणत नाही मी मात्र मी वासुदेव तत्वता या भूमिकेपर्यंत जो महात्मा गेलेला आहे ते सर्व गोळे गुंते ओलांडून ज्याने गुंडाळून ठेवले ते मान अपमानाचे गोळे गुंतून जो मी वासुदेव तत्वता या अवस्थेपर्यंत जो महात्मा गेलेला आहे अशा शरीराचं सुद्धा वर्णन केलं अशा महात्म्याचे की अनध्यस्त आत्मभावेनं असा ज्याचा आत्मभाव झालेला आहे त्याच्या देहेनं त्याच्या देहाकडून न कश्चित व्यापार कुठलाही व्यापार केला जात नाही म्हणजे केला जात याचा तो करत नाही का पण तो करीना करवी अवस्थेत नाही म्हणजे केलं तरी मी केलं म्हणत नाही का नाही. पण हे मान आणि अपमान म्हणजे मी शरीर आहे हा सुद्धा एक प्रकारचा मान अभिमान आहे हा सुद्धा गेला पाहिजे हा गुंता मी गुंडाळून गेला पाहिजे. आणखीन वर्णन करताना पंचदशी ग्रंथामध्ये एक सुंदर वर्णन केलं असं सुंदर वर्णन केलं की एखादा महात्मा आहे जो मान आणि अपमान या गुंत्याच्या पलीकडे गेला म्हणजे ज्याने गुंडाळून ठेवलाय असा महात्मा आहे. तो महात्म्याचं आपल्या या शरीराविषयी आपल्या या वाणीविषयी आपल्या या इंद्रियाविषयी आपली काय भूमिका आहे या भूमिकेचं वर्णन करत असताना पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये सुंदर वर्णन केलं की ते म्हणतात की माझं हे शरीर ऐक ना माझं हे शरीर माझं स्नान किंवा भिक्षाद वर्तता मोकू माझ्या शरीराने स्नान करो किंवा ते भिक्षेला जाओ तारम जपतो वाक्त दोत पटत्वामनाय मस्तकम माझ्या वाणीनं ओंकाराचा जप करो किंवा वेद मंत्राचा जप करो विष्णूर ध्यायेतू धीर्यद्वा. तो महात्मा म्हणतो म्हणजे सुरुवात अशी देवार्चन स्नान शौच भिक्षाद वर्तता मोकू तारम जपतो वाक्त दोत पटत्वामनाय मस्तकम विष्णूर ध्यायेतू धीर्यद्वा ब्रह्मानंदे विलीयताम साक्षीहम किंचिदप्यत्र न कुर्वे नापी कार्ये. तो महात्मा म्हणतो देवार्चन स्नान शौच म्हणजे माझं शरीर हे देवाची पूजा करो स्नान करो आणि पवित्र हो किंवा भिक्षाद वर्त किंवा भिक्षा मागायला जाऊ बघा शब्द आहेत बघा जाऊ. त्याच्यानंतर माझ्या वाणीनं ओंकाराचा जप करो किंवा वेद मंत्राचा उच्चार करो तारम जपतो वागतो तद्वत पटत्वामनाय मस्तकम. त्याच्यानंतर सांगितलं माझ्या बुद्धीनं विष्णूर ध्यायेतू धीर्यद्वा
माझ्या बुद्धीनं विष्णूचं भजन करो किंवा ब्रह्मानंदे विलीयता, माझी बुद्धी ब्रह्मानंदामध्ये विलीन हो. मग मी मात्र कसा आहे साक्षेहम न किंचित साक्षेहम किंचिदप्यत्र न कुर्वे नापी कार्ये. मी मात्र ह्या संपूर्ण क्रियेचा मी साक्षी आहे, मी पाहणार आहे, मी हे काहीच करत नाही. न कुर्वे नापी कार्ये, मी काही करीतही नाही, मी काही करीविते नाही. ही जी भूमिका आहे, ही जी निर्विकार भूमिका आहे, ह्या निर्विकार भूमिकेपर्यंत जाण्याच्या दृष्टीनं पहिलं जे पाऊल आहे की आम्ही काय सोडलं पाहिजे, मान अपमान गोवे अवघे गुंडोने ठेवावे. मान अपमान, शरीराचा मान असेल म्हणजे मान असेल किंवा त्याचा भाव धरला असेल, किंवा अपमान असेल किंवा आम्हाला जो सत्काराच्या विरुद्ध जो अपमान आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही गुंडून ठेवल्या पाहिजे. साधू संत या मान आणि अपमानाला गुंडून ठेवलं आहे का नाही. मानाची अपेक्षा आमच्या साधू संतांनी तरी केलीच नाही. आता सांगितलं की वर्णन केलं तर त्यांना चातुर्यलपी ही अवस्था आहे त्यांची. अपमानाच्या बाबतीत केलं तर आमच्या साधू संतांच्या चरित्रामध्ये अनेक ठिकाणी अपमानाचं अनेक उदाहरणं पाहायला सापडतील, हे का नाही. आमच्या जगद्गुरु तुकोबराचं चरित्र असेल, आमच्या श्री संत ज्ञानोबारायांचं चरित्र असेल, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये जर पाहिलं तर अपमानाच्या अनेक गोष्टी, संन्यासाची पोरं म्हणून हिनवली, हे का नाही. त्याचप्रमाणे त्यांना भिक्षा मिळू दिली नाही, त्यांना समाजामध्ये वागण्यास परवानगी दिली नाही, त्यांना मांडे खाण्याची इच्छा निर्माण झाली तर त्यांना खापर भेटू दिलं नाही. एवढं सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर सुद्धा ज्ञानोबारायांना थोडासा एक दिवस या गोष्टीचा तिरस्कार आला. किती आपला अपमान, हा किती अपमान, वाईट वाटलं त्यांना. भिक्षेमध्ये सुद्धा माती कालवली. आणि असं केल्याच्या नंतर ज्ञानोबारांनी हे सुद्धा एक चरित्रातून आम्हाला शिकवलं. मुक्ताबाईंना केलेला जो उपदेश आहे तो उपदेश जगापर्यंत ज्ञानोबारायला मुक्ताबाईच्या मुखातला द्यायचा होता. ज्ञानोबारांनी तो तात्काळ थोडासा एक अपमानाचा एक उद्वेग मनामध्ये दाखवला, ताटी बंद केली आणि ताटी बंद करून आपल्या झोपडीमध्ये ज्ञानेश्वर महाराज बसले. आणि त्यावेळेस आमच्या छोट्याशा मुक्ताबाईने श्री संत ज्ञानेश्वर महाराजाला उपदेश केला की अहो क्रोधे कोटे यावे, अवघे आपण निगोटे. आपण कुठं यायचं, कोणावर यायचं रागवायला, कोणी रागवायचं, कोणावर रागवायचं, आहे का नाही. कोणी रागवायचं आणि कोणावर रागायचं, कारण का हे विश्व सर्व परमात्मा स्वरूप आहे. अवघे आपण निगोटे सर्व व्यापक स्वरूप आहे, एकच आहे आत्मतत्व. जिथं भेद शिल्लक नाही, तिथं कोणी रागवायचं आणि कोणावर रागवायचं. कारण का कोणीतरी रागवायचं आणि कोणावर ते रागवायचं, ह्या दोन गोष्टी जिथं असतात तिथं द्वैत आहे, तिथं भेद आहे. अवघे आपण कुठे व्यापक आहात, शुद्ध ब्रह्म आहात, एक नाही. आणि म्हणून योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाने. या गोष्टी संत चरित्रामध्ये काढतात का. कारण का संतांनी या सगळ्या गोष्टीचं काय केलं, मान अपमान गोवे अवघे गुंडून ठेवावे, हा जो तुकोबरायाचा उपदेश आहे हे संतांनी केलेला आहे. आणि तुकोबाने तीच पायरी, ती स्टेप सर्व जगाला सांगतात. कारण का आणखीन एक वाक्य आमचे श्री गुरुभाऊ आम्हाला सांगायचे. ते म्हणायचे, सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने. जी सिद्ध पुरुषाची, जी महात्म्याची जी लक्षण असतात ती साधकाची साधना असतात. आणि हे मान अपमान गुंडून ठेवलेलं जी लक्षण आहे ते सिद्धाच आहे, ते संतांचं आहे, हे जीवनमुक्त महात्म्याचं आहे. पण ते तुम्ही ठेवलं पाहिजे, हे तुमच्यासाठी काय साधन आहे. म्हणून ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मान अपमान गोवे अवघे गुंडोनी हे गुंडाळून ठेवलं पाहिजे. मग का हो तुकोबरायला विचारलं, हे जर आम्ही गुंडाळून ठेवलं तर काय होईल आमच्या जीवनामध्ये. तुकोबराय सांगतात, ज्याच्यासाठी तुम्ही साधना करतात अनेक प्रकारची, ज्याच्याकरता अनेक ऋषी मुनी तपश्चर्यामध्ये प्रवृत्त आहेत, हे की नाही, ज्याच्यामध्ये अनेक शास्त्राचा अभ्यास करणारे लोक आहेत, ज्याच्यासाठी करतात, ज्या देवाच्या दर्शनासाठी करतात, तुम्ही जर ही गोष्ट केली तर मान अपमान गोवे हे जर गुंडाळून ठेवलं तर हेच देवाचे दर्शन, हेच तुमच्या जीवनामध्ये देवाचं दर्शन आहे का नाही. म्हणजे निर्गुण निराकाराचा साक्षात्कार होण्याच्या दृष्टीनं सगुण साक्षात्कार हा आमच्या दृष्टीनं त्या सगुणाचा साक्षात्कार होऊ शकतो, है की नाही. परंतु निर्गुण निराकाराचा साक्षात्कार होण्याच्या दृष्टीनं जी एक वृत्तीची तयारी असते, वृत्ती तयार झाली पाहिजे. ती वृत्ती तयार म्हणजे हेच देवाचं दर्शन आहे. म्हणजे काय, मान अपमान निघून गेलं ही अवस्था प्राप्त होणं हेच एक प्रकारचं देवाचं दर्शन आहे. हेच देवाचे दर्शन, म्हणजे आम्हाला देवाचं दर्शन झालं पाहिजे. देवाच्या दर्शनासाठी आमचा प्रयत्न आहे, पण हेच देवाचं दर्शन आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाने सांगितलं आम्हाला, हेच देवाचे दर्शन, हेच तुमच्या जीवनातून मान अपमानाचा गोवा गुंता जर सोडवला तुम्ही तर तुमच्यासाठी हेच देवाचं दर्शन आहे. मग हेच देवाचं दर्शन जर आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं तर काय होईल म्हटले, सदा राहे समाधान. हे देवाचं दर्शन प्राप्त झालं तर सदा आमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल. म्हणजे मानाची अपेक्षा राहिली नाही, अपमानाचा उद्वेग मनामध्ये शिल्लक राहिला नाही. ही गोष्ट जर आमच्या जीवनामध्ये राहिली तर आमच्या अंतःकरणामध्ये काय राहील,
सदा राहे समाधान. सतत आमच्या अंतःकरणामध्ये समाधान अवस्था प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अ, समाधान आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे. आणि हे समाधान देवाच्या दर्शनाने साक्षात्काराने होऊ शकतं. कारण का, हे समाधान जे आहे, ही जी आमच्या अंतःकरणाची स्थिरता जी आहे, ही आमच्या अंतःकरणातली जी एक अवस्था आहे समाधानाची म्हणा, ही अवस्था ही अवस्था जी आहे, या अवस्थेमध्ये सांगत असताना समाधान म्हणजे एक प्रकारची आमच्या अंतःकरणाची अतिशय स्थिर एकाग्र वृत्ती. आता कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, कुठलं प्राप्तव्य शिल्लक राहील नाही, कुठलं आता कर्तव्य शिल्लक राहील नाही, ह्या अवस्था प्राप्त होणं ही एक प्रकारची समाधानता आहे. किंवा या समाधानच्या त्या बाबतीमध्ये सुखाची व्याख्या सांगत असताना अशी सांगितली आमच्या श्री गुरु भाऊनी. त्यावेळेस गीता भाष्याचा पाठ आम्हाला शिकवत होते, आणि गीता भाष्याचा पाठ शिकवत असताना श्री गुरु भाऊनी एक सुखाची व्याख्या आम्हाला सांगितली होती. ते सांगत होते की निरुपाधी इच्छा विषयीभूता धर्म असाधारण कारणिका चित्तवृत्ती परमात्म सुख व्याजिका. म्हणजे की निरुपाधिक इच्छा विषयीभूता, आमच्या इच्छेचा निरुपाधिक इच्छेचा विषय असला पाहिजे. म्हणजे काय, आमच्या इच्छेला म्हणजे कुठल्या तरी कारणामुळे सुख आहे अशी अपेक्षा नाही. आम्हाला सुखाची अपेक्षाच आहे. ही कुठल्याही प्रकारची याच्यामुळे आम्हाला सुख पाहिजे, त्याच्यामुळे सुख पाहिजे असं नाही. सुखाची अपेक्षाच आहे. निरुपाधी इच्छा विषयीभूत असली, आणि त्याच्यानंतर धर्म असाधारण कारण आहे का, की धर्म हे त्या सुखाला असाधारण कारण आहे. धर्म हे असाधारण, कारण का साधारण कारण वेगळं आणि असाधारण कारण, ज्याच्या वाचून कार्याची सिद्धीच होत नाही त्याला असाधारण कारण म्हणतात. धर्म हे सुखाचा असाधारण कारण आहे. धर्म असाधारण कारण स्वरूप असलेली आणि परमात्म स्वरूपाला स्पष्ट करणारी जी चित्ताची वृत्ती आहे, तिला सुख म्हणतात, त्यालाच समाधान म्हणतात. हे समाधान हे देवाच्या दर्शनाने प्राप्त होतं. पण देवाचं दर्शन म्हणजे काय, मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावी अवस्था प्राप्त झाली, हेच देवाचं दर्शन आहे. आणि याच देवाच्या दर्शनानं तेने राहे समाधान, त्यावेळी आम्हाला समाधान प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल. ज्याला हे समाधान प्राप्त झालं, ज्याला हे सुख झालं, त्या महात्म्याची सुद्धा काय अवस्था असते, त्याला सुद्धा काय असतं, जो जीवनमुक्त झाला त्याला देवाचं दर्शन झालं. याच्याबद्दल सांगत असताना आमचे श्री गुरुभाऊ पंचदशीचे पाठ सांगत असताना एक 7वं प्रकरण आहे पंचदशीचं. त्या त्या प्रकरणाचं नाव आहे तृप्तिदीप प्रकरण. तृप्तिदीप नावाचं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये त्या महात्म्याला देवाचं दर्शन झालं, देवाचा साक्षात्कार झाला. देवाचा साक्षात्कार झाला, तो परमात्मा म्हणजे मी आहे, मी म्हणजे तू आहे, असा दृढ अपरोक्ष बोध झाला. आणि असं कळलं पाहिजे. मला श्री गुरु भाऊनी एक दिवस विषय सांगितला. ते म्हणले, आत्मा परमात्मा रूपाने कळला म्हणजे काय होतं, आणि परमात्मा आत्मरूपाने कळलं म्हणजे काय होतं. आत्मा आणि परमात्मा, आत्मा ही परमात्मा रूपाने कळावा आणि परमात्मा ही आत्मरूपाने कळावा, यालाच विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये ओतप्रोत चिंतन असं म्हणतात. आत्मा परमात्मा रूपाने कळला म्हणजे आत्म्याची परिच्छिन्नता जात असते. म्हणजे याचा अर्थ त्याला तो व्यापक आहे असं आम्हाला कळायला लागत असतं. का, तो परमात्मा रूप आहे ना. आतापर्यंत आम्ही त्याला परिचिन्न समजत होतो, तो आता परमात्मा रूप कळाला, त्याची परिचिन्नता निघून गेली, तो व्यापक कळायला लागला. आणि तोच परमात्मा आत्मरूपाने ओळखायला लागलो आम्ही, की त्याची परोक्षता जात असते. म्हणजे तो आतापर्यंत आम्हाला परोक्ष वाटत होता, पण तोच मी आहे ही भूमिका तयार झाली, याचा अर्थ तो अपरोक्ष बोधापर्यंत आला, अपरोक्षता प्राप्त झाली, परोक्षता निघून गेली. म्हणजे तो परमात्मा कळला पाहिजे. मग तो कळल्याच्या नंतर त्याच्या जीवनामध्ये खरं समाधान प्राप्त होतं. काय समाधान प्राप्त होतं, खूप आमचे श्री गुरुभाऊ त्या अवस्थेमध्ये जाऊन सांगायचे. पंचदशीच्या त्या प्रकरणामध्ये सुरुवातीचा श्लोक सांगायचे, आत्मानं चेद विजानीयात दयमस्मीति पुरुष छनकस्य कामाय शरीर मनु संजरेत. आत्मानं चेद विजयाली, ज्यांनी आत्मस्वरूपाला यथार्थ रूपाने जाणलं, मान अपमान या गोव्याच्या पलीकडे जाऊन गुंडाळून ठेवून त्यांनी परमात्मा स्वरूपाचं दर्शन झालं, याचा अर्थ साक्षात्कार झाला, की देवचे बरे देवचे घरी तुम्ही या अवस्थेपर्यंत गेले, अमर हा अमर या भूमिकेपर्यंत गेले. तो महात्मा आत्मानं चेद विजयानं, त्याने जर आत्मस्वरूपाला यथार्थ रूपाने जाणलं, कसा अयम अस्मी, तोच मी आहे असं जर जाणलं असेल, तर तो महात्मा किम इच्छन, आता कशाची इच्छा करेल, कस्य कामाय, आणि कशा करता करेल, आणि काय म्हणून तो शरीराला तरी आपल्या पीडा करेल. असं त्या निरंकुश तृप्तीचं वर्णन करत असताना पुढं ज्या जीवनमुक्त महात्म्याने त्या मुखातून या तृप्तीचं वर्णन ऐकलं, आणि जो साधक मान अपमान गुंडाळून ठेवून देवाचा साक्षात्कार करून घेतला, त्याला जे समाधान प्राप्त झालं, ते समाधान त्या साधकाच्या मुखातून सुद्धा ऐकायला मिळालं पुढं. असं वर्णन त्या पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये केलं. जो साधक, जो महात्मा श्री गुरूंच्या कृपेनं त्या अवस्थेपर्यंत प्राप्त झाला, कारण का श्री गुरु कृपेशिवाय तिथपर्यंत जाणं शक्य नाही. श्री गुरु कृपा अतिशय महत्वाची आहे. श्री गुरु कृपेने तिथपर्यंत त्या अवस्थेपर्यंत प्राप्त झाला, तो महात्मा भगवंताचा साक्षात्काराचा जो अनुभव आहे,
जीवनमुक्तीचा जो आनंद आहे, तो आनंद असं सांगताना सांगितलं, की तो महात्मा म्हणतो, "अधिक्षिप्त निंदन्तस्तु ये मानवा विद्वान विद्वान अज्ञैर न निंदती अ, न स्तौती किंतु तेषां यथा बोधस तथेति जराम." असं वर्णन आहे. "निंदन्तस्तु ये मानव पिवा." एखाद्याने त्याची निंदा केली किंवा एखाद्याने स्तुती केली, तर कोणी निंदिलं तर त्याच्याकडे तो निंदित होत नाही आणि कुणी एखाद्या स्तुती केली तर त्याच्याकडून तो स्तवित होत नाही. कारण का कोणी निंदी कोणी वंदी अशी जी अवस्था आहे या अवस्थेत जातो आणि या अवस्थेत गेल्याच्या नंतर तो महात्मा म्हणतो की धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित धन्योहम प्राप्तव्यम सर्वम अद्य संपन्नम. मी धन्य आहे, मी धन्य आहे का माझ्या ठिकाणी आता कुठल्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. याचाच अर्थ सदा राही समाधान. कर्तव्य शिल्लक नाही ना, हे समाधान आहे. काहीतरी करायचं शिल्लक आहे याचा अर्थ मग आमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त नाही. आणि परमार्थामध्ये हेच आहे. परमार्थातलं वैशिष्ट्य असं आहे की संसारामध्ये आणि परमार्थामध्ये या दुनियेतलं वैशिष्ट्य असं आहे, संसारामध्ये आम्ही किती संसार आमचं करायचं संपत नाही आणि आमचं मिळवायचंही संपत नाही. आणि परमार्थामध्ये मात्र आमचे गुरुजी सांगायचे, गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज प्रभुनगर गुरुजी ते म्हणायचे, परमार्थामध्ये मात्र कर्तव्य संपत परमार्थ संपत. काम नाही काम नाही एकदा काम नाही कर्तव्य संपलं, पुन्हा काम नाही आमचं प्राप्तव्य संपलं. कर्तव्य संपणं प्राप्तव्य संपणं हे परमार्थाचं अतिशय उच्च फल आहे आणि त्या उच्च फलामुळेच हीच परमार्थाची अपूर्वता आहे. आमच्या श्री गुरु भगवानाची काहीतरी अपूर्वता असली पाहिजे आम्ही करत असलेल्या गोष्टी. म्हणजे परमार्थ तर अपूर्वता आहे. जो परमार्थ केल्याच्या नंतर भगवंताचा साक्षात्कार झाल्याच्या नंतर आता आम्हाला करायचं शिल्लक राहिलं नाही, मिळवायचं शिल्लक राहिलं नाही, याचा अर्थ सदा आहे समाधान. आता सतत समाधानाचं आहे का करायचं शिल्लक आहे म्हणजे की समाधान बिघडलं का वृत्ती चंचल झाली, विषया प्राप्तीसाठी ती चंचल झाली आणि तो मिळवायचा त्याच्यासाठी साधना करायची. याचा अर्थ आमच्या अंतःकरणातली ती आशा शिल्लक आहे आणि आशा जशी दुःखाती व्याली ज्ञानोबा सांगतात, आशा म्हणजे दुःख देणारे. म्हणजे करायचं शिल्लक आहे दुःख आहे, मिळवायचं शिल्लक आहे दुःखच आहे. पण परमार्थ ज्याने हेची देवाचे दर्शन देवाचा साक्षात्कार झाला त्या महात्म्याला करायचंही शिल्लक राहिलं नाही, मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. हे काय हेच देवाचं दर्शन आहे. तेने राहे समाधान. याच योगी आम्ही पूर्ण समाधान राहू शकतो. करायचं शिल्लक राहिलं नाही, मिळवायचं शिल्लक नाही ही अवस्था. आणि म्हणून परमार्थात हे अपूर्व आहे की आमचं करायचं संपत नाही आणि हे मिळवायचं हे संपत. आणि म्हणून तो महात्मा पुढे अजून बोलताना असं सांगतो की माझ्या जीवनामध्ये कुणी निंदा करो, कुणी माझी स्तुती करो. आणखी पुढे तिने वाक्य सांगितलं की दुःखीनो ज्ञा संसरंतु कामम पुत्रादिपेक्षया परमानंद पूर्ण हम संसारामी किमिच्छया. दुःखी असलेले अज्ञानी असलेले पुत्राधिकाच्या अपेक्षेने खुशाल संसार करोत. मी मात्र कसं आहे परमानंद पूर्ण हम, मी मात्र पूर्ण परमानंद स्वरूप आहे का हेचे देवाचे दर्शन त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाले. भगवंताच्या ओळख झालेली आहे हे गुण ते सोडल्यामुळं, हेचे देवाचे दर्शन झाल्यामुळं मी मात्र परमानंद स्वरूप आहे. मग आता संसार आम्ही किमिच्छया काय म्हणून आणि कशा करता म्हणून मी संसार करावा. ही जी भूमिका आहे या भूमिकेपर्यंत जाणं ही निरंकुश तृप्ती आहे. आणि निरंकुश तृप्ती याचाच अर्थ सदा राहे समाधान. सदा हा शब्द तुकोबऱ्याने आपला सदा समाधान आहे का नाही. आमचं विषयातल्या सुखाने प्राप्त झालेलं जे समाधान आहे, जे आम्हाला थोडा आनंद झाल्यासारखा भास आहे तो क्षण आहे. पण हे सदा आता ह्या तृप्तीला ह्या सुखाला कुणीही याच्यामध्ये बिघडू शकत नाही का ती अवस्था त्या अवस्थेतून कुणीही कोणाला बाजूला ओढू शकत नाही. ती अवस्था प्राप्त झाली म्हणून तुकोबराने परत आणखीन साधना सांगितली. साधना आणखीन काय झाली पाहिजे आमच्या जीवनामध्ये. पुढली साधना सांगितली की शांतीची वसती तेथे खुंटे काळगती. कोबराय सांगतात की आणखीन काय केलं पाहिजे तुम्हाला ह्या काळाच्या धडाक्यातून पण सुटायचंय हे का नाही. हे साधन आहे. मनापण गुंतावी सोडायचा आहे, बाजू गुंडाळून ठेवायचा, तो बाजूला ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर शांतीची वस्ती तुमच्या जीवनामध्ये शांती स्थापन करायची. शांती स्थापन करायची ती सुद्धा एक प्रकारची अंतकरणाच्या वृत्तीची अवस्थाच आहे. मान अपमान रहित होणं हे अंतकरण वृत्तीची अवस्थाच आहे. त्याचमुळे शांतीची वस्ती शांती स्थापन करणं आमच्या अंतकरणामध्ये शांतीची स्थापना केली पाहिजे. शांतीची स्थापना केली पाहिजे आणि त्याच्याकरता शांती स्थापना केली तर त्या तिथं सुद्धा आमच्या काळाची गती थांबणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा भगवंतांनी
शांती हे सुद्धा एक ज्ञानाचंच लक्षण सांगितलं. याचा अर्थ सर्व ज्ञानाची साधनं सांगितलं आणि तो येतो मानापणाबद्दल सांगितलं. त्याच्यानंतर तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबा सांगितलं शांतीची वस्ती, म्हणजे तुकोबा सांगितलं शांतीची वस्ती. शांती हे सुद्धा एक ज्ञानाचं लक्षण आहे. शांती म्हणजे काय, दुसऱ्याचा अपराध झालं आणि दुसऱ्याने आपल्यावर अपराध केला असताना सुद्धा आमच्या चित्ताला विकाराला कारणीभूत असलेल्या गोष्टी घडल्या तरी देखील चित्त निर्विकार राहून ते अपराध सहन करण्याची जी अवस्था आहे त्याला शांती असं म्हणतात. आणि या शांतीच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराज सांगितली, तरी ज्ञानगातो येथे ओळखती निवृत्ते आक्रोश विन जेते क्षमा असे. ज्ञानोबा सांगतात की श्रीकृष्णाचा जो अनुवाद आहे अर्जुना सांगितलेला, आचार्योपासनम आपलं अमानित्व मदम भेत्व महिंसा शांती राजवं. शांती हे सुद्धा एक ज्ञानाचं लक्षण सांगितलं. आणि त्या ज्ञानाच्या लक्षणावरती व्याख्यान करतात ज्ञानोबा सांगितलं, तरी ज्ञानगा तू येथे ओळख तू निवृत्तीचं शुद्ध ज्ञान पहा. कुठं ओळखा, आक्रोश विन जेते क्षमा असे. जिथं कुठल्याही प्रकारचा आक्रोश न करता, कुठल्याही प्रकारचा खेद न व्यक्त करता ज्या ठिकाणी क्षमा आहे ते ज्ञान आहे. आणि म्हणून हे ज्ञानाची वस्ती अर्थात शांतीचीच वस्ती. आमच्या अंतःकरणामध्ये शांती राहणं हे ज्ञानच आहे. आणि ते जर ज्ञान प्राप्त झालं तर तिथं काय होतं, ते खुंटे काळगती. तिथं आमच्या काळाची गती खुंटून जाणार आहे, आमची काळाची गती संपणार आहे. कारण का, काळ अतिशय बलवान आहे. अनेकांना याच्यावरती काळाची गती खुंटवता आलेली नाही. परंतु असं एक ज्ञान शस्त्र आहे, ज्ञानरूपी साधन आहे की हे ज्ञान या काळावरती सुद्धा विजय मिळवून देण्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. आणि म्हणून ज्ञानाच्या बाबतीमध्ये सांगता सांगितलं, नाही ज्ञानेने सदृश्यम पवित्र मेह विद्यते. ज्ञानासारखं जगात काही पवित्रही नाही. आणि जे पवित्र आहे याचा अर्थ काय, जे पवित्र याचा अर्थ आमचे श्री गुरु भाऊ सांगायचे की पवी अधिक त्र, पवी म्हणजे वज्र, त्र म्हणजे त्रायते. आणि वज्र जसं दुःखाला कारण आहे तसं हे अज्ञान हे दुःखाला कारण आहे. आणि दुःखाला कारण असलेल्या पवी म्हणजे अज्ञान, दुःख कारणीभूत असलेलं अज्ञान, दुःखाला कारणीभूत असलेल्या अज्ञानापासून त्रायते, त्र म्हणजे त्रायते, रक्षते, रक्षण करतं. अर्थात दुःखाला कारणीभूत असलेलं काळ आहे आणि काळाच्या दुःखापासून जे रक्षण करतं ते ज्ञान आहे. आणि ते ज्ञान कोणचं आहे, शांती हे सुद्धा एक ज्ञानाचं लक्षण आहे. नवे नवे ओळखतो निवृत्ती असं शब्द वापरून ज्ञानोबाने सांगितलं हे शुद्ध ज्ञान आहे. आणि म्हणून त्या योगी सुद्धा काय होईल की आमच्या जीवनामध्ये काय आमच्या काळाची गती खुंटून जाईल. तसं काळाचे गती खुंटवणं याच्याकरता हे ज्ञान हीच साधना आहे. आणि म्हणून अनेक आमच्या महात्म्यानं जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाहिजे. जगा काळ खात असेल पण आम्ही त्या काळाच्याही माथ्यावरती पाय दिला का, त्याचं कारण असेल की आमच्या अंतःकरणामध्ये शांतीची वस्ती. शांतीची वस्ती किती उदाहरणं सांगता येतील आम्हाला. म्हणजे जगदूर तुकोबराला मंबाजी बुवानी मारलं आणि मारलं तरी की तुकोबरांची भूमिका आहे की त्यांच्या हातपाय दाबायला गेले. किती शांतीची वस्ती. अहो तिथं हे अनाक्रोश क्षमा, तिथं ज्ञानच आहे. आणि म्हणून तर त्यांनी सदैव वैकुंठ गमनासारखा साक्षात्कार करून दिला. आणि त्यांनी जगाला काळ खात असेल पण त्याच्या माथ्यावरती पाय दिला. ही अवस्था प्राप्त झाली. काळाची गती खुंटली तिथं का, शांतीची वस्ती त्यांच्या अंतःकरणात होती. पाय दाबायला गेली म्हणले, महाराज तुम्ही मारलं मला आणि या मारल्यामुळं मला कळालं की मी क्रोधावरती विजय मिळवलाय. म्हणजे त्याच्यातून सुद्धा एक सन्मार्गच काढणं, राजहंसासारखं त्याच्यातून कशातूनही आम्ही दूध आणि पाण्यातलं दूधच व्यस्ता आलं पाहिजे. तसं ह्या संतांनी त्याच्यातून दूध कसं घेता येईल, सार कसं घेता येईल ह्याचा विचार करणारं संतांचं चरित्र आहे. किंवा आम्हाला विचार करायला भाग पाडणार हे संतांचं चरित्र आहे. म्हणजे तर शांतीची वस्ती आहे, ज्या ठिकाणी शांतीची वस्ती आहे त्या ठिकाणी खुंटे काळाची गती खुंटून जाते. आणि म्हणून तेथे खुंटे काळगती त्यायोगी आमच्या जीवनामध्ये तिथं काळाचं खुंटन होणं, शांतीचं वस्त्रण हे सुद्धा हेची देवाचे दर्शन. सगळ्यात महत्वाचा या भंगातला विषय काय आहे, हेची देवाचे दर्शन. काय देवाचं वचन आहे, मान अपमान गोवे अवघे गुंडोने ठेवावे हेच देवाचे दर्शन. आणि सदा त्या योगी सदा राहे समाधान. दुसरं सांगितलं शांतीची वस्ती, अंतःकरणात शांती राहणं आणि शांती राहून आमच्या जीवनामध्ये असलेली ते खुंटे काळगती त्यावेळी काळाची गती खुंटीत होणं हेच देवाचे दर्शन. हे साध्य प्राप्त होणं हेच आमच्या जीवनामध्ये देवाचं दर्शन आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी तुकोबाराय सांगतात की आली उर्मिस आहे तुका म्हणे थोडे आहे. तुकोबाराय सांगतात अनेक या प्रकृतीच्या काळामध्ये, या कालाच्या ओघामध्ये अनेक प्रकारचे हे टपलेले विकारच आहेत, है का नाही. काम क्रोध आदी हे षडविकार जे आहेत ते टपलेले जे उर्मी आहेत, है का नाही, ते टपलेले आहेत किंवा ज्या सूक्ष्म वासना आहेत त्या टपलेलेच आहेत की जे लोक आमचा कधी घात करता येईल, हे का नाही. ज्ञानेशी तरी वरती पैज घेऊन हे एका एकाच्या मागे लागणारे हे विकार आहेत.
पण हे विकार जरी एखाद्या वेळेस प्राप्त झाले तर ते सहन करून सहन करणं याचा अर्थ काय, त्याचा परिहार करता आला पाहिजे, हे का नाही. प्राप्त झालेल्या प्रसंगामध्ये त्याचा परिहार करता आला पाहिजे. अशा आमच्या संत चरित्रामध्ये कितीतरी असे प्रसंग आहेत की त्यांच्यावरती ते विकार आणण्याचे प्रयत्न केले आणि प्रयत्न केल्यावर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सहन केले. याचा अर्थ त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठी तितिक्षा होती आणि तितिक्षा असल्यामुळे त्यांनी त्या सहन केल्या आणि त्याला ग्रंथामध्ये समादेशतक संपत्ती म्हणतात, म्हणजे शम आहे, दम आहे, म्हणजे आमचा अंतकरण निग्रह आहे, आमचा मनोनिग्रह आहे. ह्या गोष्टीच्या योगे त्यांनी सहन केल्या. ह्या सगळ्या सहज, कुठल्याही प्रकारचे लय, कुठल्याही प्रकारचा आपल्या बुद्धिवृत्तीवरती कुठल्याही प्रकारचा परिणाम न होऊ देता त्या सहन केला. आणि ह्या जर गोष्टी घडल्या तर तो कोबरा समजा तुका म्हणे थोडे आहे, परमार्थच थोडा आहे, याचा अर्थ तो सोपा आहे, सुलभ आहे, परमात्मा साक्षात्कार सोपा आहे. याचाच अर्थ हेच देवाचे दर्शन, हेच देवाचं दर्शन आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये शांतीची वस्ती झाली पाहिजे. मान अपमानाचे गोळे आम्ही गुंडाळून ठेवले पाहिजेत आणि प्रसंगानुसार आली उर्मी, हे का नाही, म्हणजे हे विकार जरी प्राप्त झाले आमच्या जीवनामध्ये, हे ज्यांनी अनेकांना त्रस्त केलं असे विकार प्राप्त झाले तर ते सहन केले पाहिजे. याचा अर्थ त्याचा परिहार करता आला पाहिजे, आपल्यावरती कुठल्याही प्रकारची त्याची बाधा न येऊ देता. आणि एवढं जर झालं तर तुका म्हणे थोडे आहे, हे का नाही, थोडे आहे चित्त सहाय्य झाली. थोडंच आहे परमार्थ, थोडक्याच आहे का नाही. आमचे श्री गुरुभाऊ सहज लिहिले या बोलायचे गुरुजींच्या भाषेत, ते म्हणजे एकदा मी ब्रह्म आहे असं कळालं की विषय संपला, सहज बोलायचे ते, हे का नाही. एकदा मी ब्रह्म आहे असं कळलं की परमार्थच झाला. आणि म्हणून किंवा किती थोडं आहे, सोपं आहे, म्हणजे जर ही अवस्था तयार झाली तर ही अवस्था तयार होणं खूप कठीण गोष्ट आहे. किंवा आमचे श्री गुरुभाऊ सांगायचे, माणसाने बोलण्यात चुकू नये, माणसाने वागण्यात चुकू नये, माणसाने समजुतीत चुकू नये. बोलण्यात चुकू नये, बोलण्यात चुकला याच लोकात दुःख बघतो, वागण्यात चुकला पर लोकात दुःख बघतो, समजुतीत चुकला की जन्ममानात दुःख बघतो. बोलणं वाणी नामस्मरणाची असावी, वागणं धर्मशास्त्राचं असावं. आणि आमचं वागणं, आमचं समजूत मात्र वेदांत शास्त्राची असली पाहिजे की जीव ब्रह्मैव ना अपर, हा जीव आणि परमात्मा भिन्नता अशी समजूत असली पाहिजे. एवढं कळलं की थोडेच आहे, तो का म्हणे थोडे आहे, एवढं कळलं की थोडं आहे, आमचं परमार्थ जवळच आहे. आणि पुष्कळ आटापेटा केला, पुष्कळ आटापाटा केला, पण मी ब्रह्मरूप आहे असं यथार्थ ज्ञान झालं नाही. पुष्कळ काही आटापाटा करत बसला, इकडे तिकडे फिरत बसला, संसार वाढवत बसला आणि कुठल्या परमात्म्याचा साक्षात्कार नव्हता. आहे असं आमचं शरीर आम्ही पाळलं, आमचा देह गमावून बसला. तर आमचे गुरुजी सांगायचे, भाऊ सांगायचे आम्हाला, ते म्हणायचे मग किती जरी संसार मोठा केला तर त्यावेळेस ते म्हणायचे गाढव मेला काय आणि शेठजी मेला काय, सारखं ठीक आहे. गाढव मेला काय, गाढवाने प्रपंच केला मेला, शेठजीने प्रपंच केला मेला, गाढव मेला काय शेठजी मेला काय, सारखं. म्हणून आमचं अंतिम साध्य आहे देवाचं दर्शन. आणि देवाच्या दर्शनाचं स्वरूप काय, हे ते देवाचे दर्शन आहे म्हणत असताना हे बाकीच्या गोष्टी आम्हाला प्राप्त होणं हे सुद्धा देवाचं दर्शन आहे. हे मान अपमानाचा गोवा गोंडाळून ठेवणं हे देवाचं दर्शन आहे. शांतीची वस्ती आमच्या जीवनामध्ये राहणं देवाचं दर्शन आहे. आणि त्याचप्रमाणे आलेल्यावर मी सहन करणं देवाचे दर्शन आहे. या गोष्टी जर केल्या तर आमचा परमार्थ अतिशय थोडा आहे, सोपा आहे, सुलभ आहे. आणि जर देवाचंच दर्शन झालं तर आणखीन आमचं महत्वाचं अंतिम साध्य काय, ते सदा राहे समाधान. आमच्या जीवनामध्ये सतत समाधान राहतं का, समाधान स्वरूप हे देवाचं स्वरूप आहे. तेच आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं तर आम्हाला समाधान प्राप्त होईल. आणि मग समाधान प्राप्त होण्याच्या दृष्टीने परमात्मा आहे, संतांचे विचार आहेत. आणि ते विचार या गुगल मीटच्या माध्यमातून आमचे श्री संत आमचे विकासानंद महाराज यांचे शिष्य महाराज या ठिकाणी दररोज या ठिकाणी प्रवचन सेवेचं आयोजन करतात. खूप आठासानं प्रत्येकाला संपर्क करणं, प्रत्येकाला सांगणं आणि हे या माध्यमातून सर्वांपर्यंत हे संत वाङ्मयाची सेवा पोहोचवणं ही गोष्ट ते करत आहेत. म्हणून त्यांची ही ऋण व्यक्त करतो. आणि आज माझ्याकडे ही अल्पशा वेळातली 7 ते 8 वेळातली सेवा प्राप्त सर्व श्रोत्यांनी अतिशय आनंदाने स्वीकारली. तर सर्व सांगितलेलं माझं योग्यच आहे असा काय माझा आग्रह नाही. तुकोबराला असंच म्हणायचंय असाही माझा आग्रह नाही. तो मी प्रयत्न केला सांगण्याचा श्री गुरु भाऊंच्या कृपेनं. आणि म्हणून झालेली सेवा भगवान पंढरनाथ चरणी, माऊली ज्ञानोबा चरणी, जगद्गुरु तुकोबरा चरणी, त्याचप्रमाणे गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या चरणी, ज्यांच्याकडे माझं वेदांत शास्त्राचं अध्ययन झालं असे श्री हरिभक्तपरायण श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील मुमुक्षु पाठशाळा पंढरपूर यांच्या चरणी समर्पित करतो. जे योग्य असेल ते माझ्या गुरुरे भाऊंचं आहे, अयोग्य आहे ते मात्र माझ्या बुद्धीचे दोष आहेत. यदत्र संष्टम किंचित तद्गुरुरेव मे नाही, यदत्रा संष्टम किंचित तन्मम गुरु नाही. पुंडली कवरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु साखरे महाराज की जय. श्री गुरु रंगनाथ महाराज की जय. श्री गुरु भाऊ महाराज की जय.